शांताताई का करत आहात? रजनी बरणी धुते म्हटले, लोणचं ठेवायसाठी नाही का? बाबा ताई, लोणचं टाकून नाही झालं तुमचं? झाला रात्रीच टाकटोक केली मी लोणचं. कोपऱ्यामध्येच आहे ठेवला. तेल वगैरे टाकून व्हायचंच आहे ना. आता हे धुधा करते, मस्त दिवसभर वाढू देते आणि मग सायंकाळी पूसपास करून याच्यामध्ये भरून टाकीन लोणचं. मस्त आहे बापा लोणचं ठेवायची बरणी तुमची. असं चिनी मातीच्याच बरणीमध्ये ठेवावा ना लोणचं, चांगलं राहते. रजनी तुझ्या इथं नाही आहे का चिनी मातीची बरणी? नाही ताई, नाही आहे. घेऊन टाकशील एक लोणचं ठेवायसाठी. मी काचेच्याच बरणीमध्ये ठेवते. हो, तोही चांगला आहे म्हणा काचेच्या बरणीमध्ये ठेवणे, पण प्लास्टिकच्या बरणीत नाही ठेवायच्या. घातक आहे प्लास्टिकच्या बरणीमध्ये लोणचं ठेवणे, घातक आहे. एक तर चिनी मातीच्या बरणीत ठेवायच्या, नाही तर मग काचेच्या बरणीत. झालं का तू टाकली लोणचं? नाही ना ताई, नाही झालं लोणचं टाकून. त्याच्यासाठी चालेल बापा तुमच्याकडे. माझ्याकडे कशासाठी तर? ताई तुम्ही टाकून द्या ना थोडासा तुमच्या हाताचा लोणचं. बघा ताई, मागच्या वर्षी तुम्ही लोणचं दिले होते, घरी घेऊन गेली होती मी. मला ताप आला होता तर बरं नव्हता वाटत, तर तुम्ही दिले होते लोणचं. हो दिली होती. तर तो लोणचं ना आमच्या इथे यांनाही, त्या माझ्या पोरीलाही खूप आवडला. मला म्हणतात तू शांताबाई सारखं लोणचं बनवत नाही म्हणतात. तर असेल तुमच्याकडे वेळ तर थोडं सांगा मला. मग दरवर्षी मी तसंच पद्धतीने बनवीन. हो ठीक आहे ना, बनवून देते. त्याच्यात काय बापा, सामान बिमान आहे का घेतला? सामान म्हणजे कोणता लागते ताई? आचारमध्ये टाकायचा मसाला पॉकेट आहे, तो टाकते का तू? हो. काहून तुम्ही नाही टाकत का? नाही मी नाही टाकत तो लोणच्याचा मसाला. मी स्वतःच घरी तयार करते. तर सांगा ना तर ताई. सांगा मग मी आणते सामान घेऊन. का लागते सामान तर? मोहरी डाळ वगैरे घेतली असेल ना? नाही ताई, मोहरी डाळ वगैरे नाही आहे. एक काम कर रजनी, मोहरी डाळ, जिरा, धनिया, मेथी आणि अजून हिंग लागेल. आणून घे, मग सांगते. मग मी येते ना सांगते तुला. ताई धनिया तर आहेत घरी म्हणा. धनिया आहे आणि जिरा पण आहे. तर ठीक आहे ना, मग धनिया जिरा आहे तर मोहरी डाळ आणून घे घेऊन. आणि आंबे वगैरे झाले का काटून? नाही ताई, आंबेही काटून नाही झाले. काल गेली होती सायंकाळी आंबे फोडणी मागायसाठी. तर त्या मंजुळा काकूच्या घरची आंबे फोडणी कावेरीच्या इथं होती. कावेरीच्या घरी गेली मागायला, तर आंबे कापून व्हायचेच होते. मग आली बाबा घरी ना, स्वयंपाक पाणीच केली. मग आता राहू दे म्हटले, आता उद्याच बनवीन लोणचं. मग हे सिटीचे बाबा म्हणायला बसले, म्हणतात मागच्या वर्षीचा लोणचं छान लागला होता म्हणतात शांताबाईच्या इथला, तसा बनव म्हणतात. म्हणून मग मी म्हटले आता इकडे येऊन येते, विचारते म्हटले बनवून देतात का तर. त्याच्यामध्ये काय चटणी जमली की लोणचं जमते. आता कोणी वेगवेगळ्या पद्धतीने चटणी बनवतात. हो, पुष्कळशा पद्धती आहेत चटणी बनवायच्या लोणच्याच्या. मग आंबे बाहेरच ठेवली आहे का? नाही ताई, आंबे ना पाण्यातच होते रात्रभर. आता सकाळी काढली, मस्त पूसपास करून ठेवली. आता पावशी नेते आणि कापून मागते यांना. आता कुठली पावशी नेशील, कोणाच्या घरची नेशील? आता जाते अजून मंजुळा काकूच्याच इथं. ते रात्री कापकूप करून म्हणत होते आंबे झाली असेल खाली पावशी त्यांच्या इथले, तर आता मागते त्यांनाच. एक काम करणार रजनी, आमच्या इथं आहे तरी घेऊन जा आमच्या इथलीच पावशी. हो का ताई, तुमच्या इथं आहे का? हो आहे, घेऊन जा. हो देऊन द्या मग यांना. तोपर्यंत कापा म्हणते आंबे आणि मी सामान आणून घेते घेऊन. हो आणून घे. येते मग मी अर्धा तासाच्या नंतर येते. हे बरणी दूध करते, थोडासा जेवण करते ना मग येते. हो ठीक आहे ना ताई. थांब आणून देते मी पावशी. आणून द्या ताई. लक्ष्मी कशाला आवाज देत होती? आई, माझ्या आईचा फोन होता. तुमच्यासोबत बोलतो म्हणत होती आई, म्हणून आवाज देत होती मी. हो का, लावून दे ना तर मग फोन. आता नाही जमणार आई लावायला फोन. काहून नाही जमणार? बाबा मोबाईल घेऊन गेले ना, बाहेर जातो म्हणत होते. हो का, सांगितलं असतील ना तुझ्याकडे? हो सांगितलं वगैरे. आई म्हणत होती आज घ्यायसाठी येत आहोत म्हणून. हो का, आज येत आहेत का? मी ना आईला सांगितले की आईने लोणचं टाकला म्हणून आंब्याचा. तर आई विचारत होती आंबे कुठले आहेत, घरचेच आहेत का म्हणून. तर मी म्हटले नाही, विकत घेतलेले आहेत म्हटले. झालं का तर तुझ्या आईचं लोणचं टाकून झालं? नाही आई, व्हायचंच आहे. त्याच्यासाठीच विचारत होती आई की कुठले आंबे आहेत म्हणून. तर मी म्हटले गावातलेच ते शांताताई आहे ना, त्यांनी आणला होता म्हटले, तर घेतला म्हटले आईने. तर आई त्याच्यासाठीच बोलतो म्हणे की आंबे मिळतील का म्हणून विकत. हो का, आता का माहित बापा आहेत का नाही आहेत, तर विचारावं लागेल. आता आधी असं माहित राहिला असता तर जास्त घेऊन ठेवली असती. दरवर्षी नाही, माझ्या मावशीच्या इथूनच येतात आंबे. यावर्षी त्यांच्या आंब्याचं झाड जास्त फरलं नाही आणि 1-2 फांदे फरले होते खरं. तर मग मावशी वगैरे इकडे लग्नाला आले ना आमच्या इथं, सगळे नेला म्हणत होते चोरून. घरीच आहे का आंब्याचं झाड? हो घरीच आहे. असंच तर करतात, कोणी घरी नाही असले की सुना डाव पाहून बस न्यायचं काम करतात. विचारून पाहते मग आहेत का तर. हो बघा आई विचारून. लक्ष्मी, माझे कपडे नाही दिसत आहेत. अहो तिथं बेडवरच तर ठेवली होती. नारायण, आंघोळ व्हायचीच आहे का तुझी? हो आई, आता शेविंग वगैरे केलं
आता करतो म्हटलं आंघोळ, तर कपडे नाही दिसत होते. बेडवरच आहेत ठेवले. नाही आहेत ना बाबा, आता बेडवरच तर बघितलं, आहेतच नाही तिथं. हो का, नाही आहेत तिथं? कुठं ठेवली बाबा मग मी? थांब बाबा, बघून देते. मंजुळा, बाबा आज तर मोठं लवकर दुकान बंद केले ना तुम्ही. थोड्या वेळ थांबले नसते का? आता आंघोळीला गेलाय नारायण, मग सोबत जेवण करा. अरे नाही बाबा मंजुळा, मी दुकान वगैरे बंद नाही केलो. ते युवाचा फोन आला होता. हो का, का म्हणत होते? विहीनबाईचा तुझ्यासोबत काही बोलणं नाही झाला म्हणत होते, तर मग ते भाऊनी मला फोन केला आणि बोलले माझ्यासोबत. कुठं गेली होती तर तू बोलली नाही तर? अहो तिकडे बाथरूम कडे गेली होती, आवाज वगैरे मारला म्हणा लक्ष्मीनी आई आई म्हणून, पण मला यायला वेळ लागली. मग आल्यावर विचारली मी तर म्हणे आई बोलतो म्हणत होत्या म्हणे. आज ना लक्ष्मीला घ्यायसाठी येत आहेत. हो सांगितलं ना लक्ष्मीनं. हो का, सांगितलं का? येतो म्हणत होते 2-3 वाजेपर्यंत. कोण कोण येत आहेत? त्यांच्या शाकिलपुराची गाडी आहे ना, तर ते गाडीने पाठवणार आहेत. आता 3 जण येतात की 4 जण येतात तर माहित नाही. हो त्या दिवशी म्हणत होते ते की आम्ही 10-11 वाजेपर्यंत येतो म्हणून आणि सायंकाळपर्यंत वापस जाऊ म्हणून. मी म्हटलं तसं नाही बा, आता मुक्कामाने या म्हटले. तसं बिलकुल यायचंच नाही म्हटले. मुक्कामाने याल तर या, नाही तर नका येऊ म्हटली, वेळ नाही आहे तुमच्याकडे तर. असं म्हणूनच ते आता मुक्कामाने येत आहेत वाटते. नाही तर काय, याचा जेवण केला की निघायचा. एवढे बिझी आहेत का? तर मग ते स्वयंपाकाच्या वगैरे का बनवायचं आहे का नाही? आता 1.25 महिना व्हायचा आहे तर मटन चिकन तर नाही जमत. पनीरची भाजी करून टाकू. आणि आता गोड मध्ये का करून बाबा? मी ना एक काम करते, लक्ष्मीला विचारून टाकते गोड मध्ये का आवडते का नाही. हा विचारून घे. आता ते लग्नामध्ये बुंदीचे लड्डू, गुलाबजामुन, बालुशाही हे सगळे खाऊ खाऊ ना बोर झाला माणूस. काकू काकू, काय आवाज देत आहे कोणतरी तुला? हो येते. काकाजी नाही आहेत का? दुकानात पाठवा ना. तुम्हालाच तर आवाज देऊन राहिली. जा ना दुकानामध्ये, काही सामान बिमान घ्यायला आले असेल. हो आलो. शांता कुठं चालली? मी आता तुझ्या घरीच येत होती. हो का काकू, चला ना तर मग. तू कुठं तरी जात आहे ना? काही नाही, ते रजनी आली होती घरी, म्हणते थोडं लोणचं टाकून द्याल म्हणते, तर जात होती तिच्याच इथं. हो आताच तर दुकानातून सामान वगैरे नेला तिने. थोड्या वेळाच्या नंतरच्या येईन. चला ना तर काकू. नाही शांता, तुझ्या काही घरी काम नाही आहे तुझ्या. आता तुझ्या जवळच सांगून देते ना. का सांगायचं आहे तर सांगा. काकू तुम्ही तर लक्ष्मीला आणलेच नाही का आमच्या घरी बसायसाठी? कोणाच्याच घरी नाही नेली बाबा, फक्त कावेरीच्या घरी गेली होती लक्ष्मी, मग कोणाच्याच घरी नाही नेली. तूही कुठं होती तर शांता? लग्नालाच गेली होती ना? हो काकू बरोबर म्हणता. होतं तर नाही म्हणा, मी घरी लग्नाला गेली होती. 8-10 दिवस तिकडे लग्नामध्येच गेले. तर काकू आज घेऊन या ना. आता थोड्या वेळात येते मी घरी, या मग घेऊन लक्ष्मीला. नाही हो बाबा शांता, आज नाही जमत. काहून काकू आज काहून नाही जमत? कुठे चालले तुम्ही? मी कुठं नाही चालली, आज पाहुणे येऊन राहिले ना लक्ष्मीला न्यासाठी. असं आज येत आहेत का? हो आज येऊन राहिले, तर आता तयारी बियारी करावी नाही लागेल का? हो काकू, आता पाहुणे येत आहेत आपल्या घरी, तर तयारी बियारी तर करावी लागते. काहीतरी म्हणत होते ना काकू तुम्ही, कशासाठी येत होते आमच्या इथं? हो ते पाय, आंबे आहेत का लोणच्याचे? नाही काकू नाही आहेत, संपले आंबे. 5-10 वाचत होते, तर मी म्हटली हे वाचवून का करू, मग सगळ्याच आंब्यांचा लोणचं टाकून दिली. दरवर्षी 30 आंब्याचा टाकते, यावर्षी आता 40 आंब्याचा झाला लोणचं. हो का, नाही आहेत का? का म्हणते काकू, मग कालच घेता ना, याला जास्त लागत होती तुम्हाला तर? नाही हो, मला नाही पाहिजे, झाला माझा लोणचं बिंचं टाकून झाला. मी बरोबर आपल्यासाठी जेवढे लागत होते तेवढे घेतली. आज या लक्ष्मीच्या आईने फोन केला, लक्ष्मीने सांगितलं नसेल की माझ्या सासूनं लोणचं टाकला म्हणून, तर विचारत होती म्हणे कुठले आंबे आहेत. सांगितलं म्हणे की शांताताईच्या इथले आंबे आहेत, विकायला आणला होता. तर म्हणत होती म्हणे की असतील तर घेऊन ठेवतील 2 किलो, म्हणून मी आली बाबा. मी म्हटलं असतील तर नेतो घेऊन. मग नाही काकू, आता तर आंबे आहेत नाही, तर शांतारामला सांगशील ना, झाडावर असतील तर आणून देईल तोडून. नाही सगळ्याच उतरवला आंबा, पण वर शेंडीवर आहे म्हणत होते. यांना काही जमत नाही ते शेंडीवरचे आंबे वगैरे तोडायला. उतरवणीवाल्याला पण नेले होते, तर त्यांनी पण नाही तोडून दिलं म्हणे. जास्तच उंचावर असतील नाही? हो जास्तच उंचावर आहेत. राहू दे मग, आता आहेतच नाही तर घेत बसतील तिकडूनच कुठून. नाही काय म्हणते लक्ष्मी, कसा आहे स्वभाव वगैरे, काम बिमा करते की नाही? नाही करते की म्हणा काम बिमा, बरं आहे स्वभाव. पण आता तर बरं आहे बापा, मग नंतर माहित नाही. स्वयंपाक बिंपाक करत असेल ना? हो करते, आयता करून देते मी भाजीपाल्याचा, मग बनवते. झाला अजून का पाहिजे? शांत थोडासा ना तेल गिल जास्त टाकते भाजीमध्ये. का काकू, आताची पोरगी आहे बापा, ते तेल टाकेल नाही तर का थोडंसं जास्त भाजीमध्ये? म्हणत होती ना, मी नेहमी म्हणत होती की काकू तुमच्या भाजीमध्ये तेल कमी राहते म्हणून,
तुम्ही कमीच टाकता तेल. हो, मला ते जास्त तेलाची भाजी नाही आवडत. आता टोकत गिकत नका जाऊ बापा सुनेला. नाही कशाला बोलू, आता टाकते तर टाक बापा. नाही जास्तच टाकला तर म्हणायचा. नाही तेवढाही जास्त नाही टाकत, पण थोडासा टाकते जास्त. काकू एक सांगू का? सांग ना बापा. आता ही गोष्ट माझ्याजवळ सांगितले तर सांगितले, बाकी कोणाजवळ सांगाल नको बापा. नाही शांता, कोणाजवळ नाही सांगत. आता मला माहित आहे तू कोणतीही गोष्ट इकडेची तिकडे कोणाजवळ सांगत नाही, म्हणून तुझ्याजवळ कोणतीही गोष्ट सांगून देते मी. हो तेच म्हटली बापा, नाही तर बाया तर मग आहेत एकशे एक सिकंदर. थोडासा का माहित झाला मग चिंगारी लावायला मागे पुढे नाही लावा पाहत बापा. म्हणून म्हणते काकू, घरच्या गोष्टी घरीच ठेवत जा, कोणाजवळ सांगत नका जाऊ. नाही सांगत कोणाजवळ. आता तुझ्याजवळ सांगून दिली. चल ठीक आहे शांता, सांगशील नको बापा कोणाजवळ. नाही काकू, मी नाही सांगत कोणाजवळ. आई कुठं गेली होती? किती वेळची फोन करत आहे मी तुला. आंघोळ करत होती ना बेटा. आता येऊन बघितली मोबाईल चार्जिंगवर होता लावला. बघितली तर तुझे मिस कॉल दिसले. मिस कॉल नाही केली आई, फोनच लावली होती. हा डुग्गू ना नुसता आईला फोन लावून दे म्हणत होता. हो का, कुठं आहे तर दे ना फोन त्याच्याजवळ. नाही आपल्या पप्पासोबत गेला दुकानामध्ये. आज खूप आठवण येऊन राहिली त्याला तुझी. आठवण येईल नाही तर का आजीची. रात्री तर बाबा 10-11 वाजले होते. व्हिडिओ कॉलच लावतो म्हणे, व्हिडिओ कॉलच लावून दे म्हणे. हो का, कशाची भाजी केली ताई? मी ना वांग्याची भाजी केली आणि आंब्याची गोड कढी बनवली. अरे बापरे, आंब्याची गोड कढी बनवली आई? हो, ते काल आंबे घेतली, शांताबाईने आणलं होतं लोणच्याचे आंबे, तर तिथले 4 आंबे ठेवले ना, त्यांची गोड कढी बनवली. तुझ्या बाबांना खूप आवडते ना. हो आई, मलाही तुझ्या हातची ना गोड कढी खूप आवडते, डुग्गूलाही आवडते. म्हणूनच आज तो फोन करून मागत होता काका. आता माहित आठवण केली असेल नाही डुग्गूची. हो रात्रीच आम्ही दोघेही जण गोष्ट करत होता, म्हणूनच हा रात्री फोन लावून मागत होता. हा झाला का तर मग आई लोणचं टाकून झाला? हो रात्रीच बनवली बेटा लोणचं. माझ्यासाठी बनवली की नाही? हो बनवली ना, होते तुलाही होते आम्हालाही होते. कधी येणार आहे तर माझ्यासाठी बनवली की नाही म्हणते. मार दिवाळीपासून आता येतो करते, येत नाही ना काही नाही. सगळे सबस्क्रायबर्स विचारतात कधी येईल ललिताबाईची पोरगी, त्यांना तुझ्याशी भेटायचं आहे बाबा. हो ना आई, बघू आता कधी येणार होते तर. बाबा तू तर मागेच म्हणत होती ना जावयांची आता ड्युटी संपली म्हणून. हो ड्युटी संपली, पण अजून 2 महिने त्यांना दिला ना जास्तचे. एकाचं लग्न आहे त्यामुळे तो गावाकडे आला, तर त्याच्यासाठी म्हणून यांना थांबा म्हणाले आता. हो का, म्हणजे आता 2 महिने काही नाही जमत यायला नाही? नाही 1 महिना तर झाला, आता 1 महिना बघू, 1 महिन्याच्या नंतर येऊ मग. हो बापा, पावसाळ्याच्या आधीच या, पावसाळा सुरू व्हायच्या आधी. तिकडे गरमी वगैरे कशी आहे? गरमी होते ना आई, गरमी होते इकडे पण. आमच्या इकडे तर नुसतं 1-2 दिवसाच्या नंतर पावसाचाच मोसम होते बापा. सायंकाळ झाली की बस पावसाचाच मोसम होते. हो आई, इकडे पण तसंच आहे मोसम. ठीक आहे आई, मग डुग्गू आल्यानंतर लावते फोन. हो लाव बेटा. मावशी का बनवून राहिला? लोणचं बनवत आहे ना. कोण काढलं ना गुया, कोण काढलं या पोळीतल्या? मावशी मी काढली. असं काढावं लागते का? कोणत्या याच्यामध्ये गुयाच ठेवले? नाही मावशी, मी तर बरोबर काढली, पप्पाजीने ठेवला असते. हो का, तू बरोबर काढली, तुझ्या पप्पाजीने ठेवला नाही. असं शांताबाई, तुम्ही लोणचं टाकायसाठी आल्या का? हो आली होती रजनी घरी, म्हणते ताई म्हणते लोणचं टाकून द्याल का म्हणते, तर म्हणली ठीक आहे टाकून देईन. दुर्गा झाला तुझं लोणचं टाकून? हो झाला, मग अशीच टाकटूक केली. हे तर रजनी कालच टाकतो म्हणत होती ना. नाही टाकलं, पावशीच नाही मिळाली ना तिला. पावशी नाही मिळाली? मी तर त्या मंजुळा काकूच्या इथून आणली बापा पावशी. मग कुठली मिळाली तिला सांगितलं नाही काही. मला वाटलं झालं असेल हिच्या लोणचं टाकून कालच टाकतो म्हणे. तर नाही गेली होती खरं काल मंजुळा काकूच्या घरी पावशी मागायला, तर ते कावेरी घेऊन गेली होती खरं त्यांची पावशी. तर आज आली मला बोलवायसाठी, तर म्हणते पावशी मागायला जाते म्हणते मंजुळा काकूच्या इथं. तर मी म्हणलं आमच्या घरी आहे, तर मग आमच्या इथलेच आणला. रजनीची ना किचन छोटीशी आहे पण मस्त आहे, मस्त लाईनशीर भांडे लावून ठेवते छान. हो ना, छान दिसून राहिले रजनीचे किचन. कुठं गेली तर रजनी? ते मिक्सी मध्ये लावत आहे मसाला. हो का ताई, हे घ्या मसाले पिसून झाले. रजनी जास्त बारीक तर नाही पिसली ना? सांगितली होती तुला, जास्त बारीकही नाही ठोकळही नाही. हो असं थोडा हाताला लागेल असं पिसली, खूप बारीक नाही पिसली. हा ठीक आहे. आता तेल गरम केली होती ना तू, तो तेल ह्या मसाल्यामध्ये टाकून दे. ताई गरमच असेल ना तेल? गरमच तेल टाक मसाल्यामध्ये. ठीक आहे ताई. बाबा दुर्गा ताई कधी आल्या? आता चाली बापा मी. मग असे थोडासा झलकल्या शांताताई. असं तर पाहायसाठी आल्या का? शांताताई कशाला आल्या म्हणा? नाही हो रजनी, कशाला बघायसाठी येईन मी, म्हटली अशाच आल्या असतील बसायला तर मी पण आली. असं नाही का? आता कामं गिमं झाले तर माहित आहे असे तर येत नाही, कोणी आले की बस येते.
हा शांतताई, इथं मसाल्यामध्ये कोणते मसाले टाकले ते तुम्ही? दुर्गा, तुझ्या तर लोणचं झाला ना टाकून? हो झाला म्हणा, पण तुम्ही कोणते कोणते मसाले यूज करता म्हणून विचारत आहे. मी तर पाकिटच घेऊन आणली ना टाकली बापा, आणि थोडासा जिरा वगैरे वाटून टाकून दिली. जमते ना, तसाही करतात कोणी कोणी, पण मी तो घेतला पाकिट यूज नाही करत. राईची डाळ घेते, जिरा, धनिया, मेथी, सोप थोडीशी, हिंग आणि मग तिखट, हळद आणि नमक, बस एवढेच मसाले यूज करते मी. रजनी, तिथं तिखट टाकून दे ना. तिखट नाही टाकून झाला. ताई, तिखट किती टाकू? ते पाणी प्यायची ग्लास आहे ना, त्या ग्लासीने 1 ग्लास टाक आणि थोडाशी हळद टाक. आणि मग मीठ टाक तू चवीनुसार, आणि मग नंतर तेल टाक त्याच्यामध्ये. आधी सगळं मिश्रण ना एकत्र करून घे, मसाले आणि तिखट, मीठ, हळद. हो ठीक आहे ताई, करते. ये ना इंदू, बस ना. मसाल्याची तर मस्त वास येऊन राहिली. इंदू, छान लागते, मस्त लोणचं लागते. हा हो का? मी पुढल्या वर्षी मग असाच बनवीन बापा. माहित नव्हता आधी, नाही तर घेतला मसालाच नाही टाकली असते. त्याच्यातही काय राहते बाबा, मग अजून मोहरी डाळ टाकावंच लागते, थोडासा जिरा वाटून टाकावंच लागते, हिंगच लागते तिथं जास्त. ताई, झालं, तेल वगैरे टाकली आणि मिक्स पण केली. आणू का? थंड होऊ दे, गरम गरम. तिथे आंब्याच्या पोळी नाही टाकायच्या. थंड तर झालं ताई. आण, दाखव बरं इकडे. बाई शिटी, बाजूला सरक बाई, लासून जाईल तुला. गरमच आहे रजनी, थोडा वेळ थांब, थंड होऊ दे. पाय, ह्या आंब्याच्या पोळीमधून एवढ्या भुया काढले मी. बरोबर साफ नाही केल्या तुम्ही. हे सिटीच तर मी करतो मम्मी करत होते ना, आणि काढत होती भुया. नाही मम्मी, मी नव्हे, पप्पाजी होत. मगापासून ना हे सिटी तशीच म्हणत आहे, मी गुया नाही ठेवली, मी छानच काढली, पप्पाजीच होत गुया ठेवणारे. तिथं अशीच म्हणून राहिली बापा मगापासून. तिचं तसंच आहे ताई, ते चांगलं काम झाला ना तर स्वतः क्रेडिट घेते, आणि वाईट काम झाला तर मग मम्मी नाही तर पप्पा. हो बाबा, लहान मुलांचं तसंच राहते. घे बाबा, झाला आता तुझ्या लोणचं तयार. आता ना रजनी 4-5 तास असंच ठेव, खालवर करत जाशील, आणि मग बरणीमध्ये भरून टाकशील. धुतली का बरणी? हो ताई, धुवून झाली, वाळू टाकली आहे तिकडे बाहेर उन्हामध्ये. बरणीत भरून टाकशील, आणि ढक्कन नको लावशील ना, कपडा लावून ठेवशील. ढक्कन नाही लावा बरणीला, कपडा बांधल्याच्या नंतर वाटल्यास ढक्कन मांडून टाकशील. चला तर ठीक आहे मंडळींना. झाला बापा, आता रजनीच्या इथला लोणचं टाकून झाला. तर सांगा मग कोणाकोणाच्या इथला लोणचं टाकायचं आहे, येते मग मी, मला निमंत्रण द्या लोणचं टाकायसाठी. बरं, तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. कशी वाटली मग तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि व्हिडिओला लाईक करा, आणि आतापर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा.